झी 24 तास एक पाऊल पुढे। धूमकेतूमध्ये प्रचंड खनिज साठा उपलब्ध आहे, पण चंद्रावर पाऊल ठेवल्यानंतरही माणसासाठी चंद्र अद्यापही दूरच आहे। त्यामुळे प्रचंड वेगाने अंतराळात फिरणाऱ्या धूमकेतूवर मानवाला पाऊल ठेवणं शक्य होणार का असा प्रश्न आता विचारला जातोय। पण वैज्ञानिकांच्या मते जेव्हा धूमकेतू पृथ्वीच्या अगदी जवळून जातो तेव्हा तो चंद्रापेक्षाही जवळ असतो। पृथ्वीच्या आजूबाजूला फिरणारे हे धूमकेतू, पण या धूमकेतूवर आता संशोधकांनी लक्ष केंद्रित केलंय। वैज्ञानिकांच्या मते 2016 मध्ये एक महाकाय धूमकेतू पृथ्वीपासून केवळ 2.5 लाख किलोमीटर अंतरावरून जाणार आहे। तो धूमकेतू चंद्रापेक्षाही अधिक जवळ असणार आहे। आणि त्यामुळेच नासानं त्यावर खनन करण्यासाठी लक्ष केंद्रित धूमकेतूवर पाठवण्यात येणार आहे। ते स्पेसक्राफ्ट अंतराळात झेपावल्यानंतर अवघ्या 3 मिनिटात अंतराळात पोहोचेल। तो धूमकेतू पृथ्वीजवळ येईपर्यंत ते स्पेसक्राफ्ट अंतराळातच राहणार असून धूमकेतूची दिशा आणि वेग याचा अभ्यास केला जाणार आहे। धूमकेतू कुठल्या वेळेला पृथ्वीच्या अगदी जवळ येणार हे या माध्यमातून निश्चित केलं जाणार आहे। तेव्हा तो धूमकेतू पृथ्वीच्या जवळ येईल तेव्हा ते स्पेसक्राफ्ट त्या धूमकेतू जवळ जाईल। आपण अंतराळात मोठी कॉलनी बनवू शकतो। तिथे ऑर्बिटिंग स्टेशन कॉलनी बनवता येईल। तिथं स्त्रोत तयार करून आपल्याला धूमकेतूवर नियंत्रण मिळवता येईल आणि तिथूनच खऱ्या अर्थानं या कामाला सुरुवात होईल। भविष्य काळातील विकासाचं काम आपण जितकं अंतराळ स्थानकावरून करू तितकंच ते चांगलं असेल। पण धूमकेतूवर पोहोचण्यात एक मोठी समस्या आहे आणि ती म्हणजे धूमकेतू सोबत गुरुत्वाकर्षणामुळे वेगानं पुढे जाणारे त्याचे लाखो तुकडे। साधारणपणे धूमकेतू सोबत असंख्य लहान मोठे दगडाचे तुकडे फिरत असतात। ते धूमकेतूच्या चहूबाजूंनी पसरलेले असतात। विशेष म्हणजे ते धूमकेतूपासून ना दूर असतात ना धूमकेतूच्या पृष्ठभागाला चिकटतात। ऑपरेशन एस्ट्रॉइड अंतर्गत एक विशेष प्रकारचं स्पेसक्राफ्ट तयार केलं जात आहे आणि त्यामध्ये एकापेक्षा अधिक इंजिनांची सुविधा असणार आहे। तसंच अनेक चेंबरही उभारण्यात येणार आहेत। त्यामुळे त्या स्पेसक्राफ्ट मधील अंतराळवीर सुरक्षित राहू शकतील। तसंच ते सुरक्षितपणे पृथ्वीवर परतही येऊ शकतील। स्पेसक्राफ्ट धूमकेतूवर उतरल्यानंतर खऱ्या अर्थानं मानवाच्या इतिहासातील अंतराळ अभियानाला सुरुवात होणार आहे आणि ते म्हणजे एस्ट्रॉइड मायनिंग। एस्ट्रॉइड्स को कैप्चर करने की टेक्नोलॉजी डेवलप करने की जरूरत है। फिर एस्ट्रॉइड पे माइनिंग इंसान धूमकेतूवर नियंत्रण मिळवण्याचं तंत्रज्ञान विकसित करावं लागेल, कारण तिथे माणूस खनन काम करू शकत नाही। ते वातावरण मनुष्यासाठी पोषक नाही। त्याकरता रोबोट तयार करावे लागतील। कुछ समय तक तब वो जाके नॉर्मलाइज हो पाते हैं। इसके लिए हमको रोबोट्स डेवलप करने पे रोबोटिक्स डेवलप करनी पड़ेगी। धूमकेतूवर खनन करण्यासाठी मशीन्स तयार करण्यात आल्या। त्या मशीन्स स्वयंचलित असल्या तरी त्यावर अंतराळवीरांचं नियंत्रण असणार आहे। स्पेसक्राफ्ट मध्ये असलेले अंतराळवीर तिथल्या परिस्थितीनुसार त्या ड्रिलिंग मशीनचा वापर करून धूमकेतूवर खनन करू शकणार आहे। 3 दिवस खनन केल्यानंतर ते खनिज पदार्थ अंतराळवीर आपल्या स्पेसक्राफ्ट मध्ये जमा करतील आणि त्या स्पेसक्राफ्टच्या माध्यमातून ते पुन्हा पृथ्वीवर उतरतील। तज्ञांच्या मते धूमकेतू ते पृथ्वी हे अंतर फार मोठं असणार आहे, कारण ताशी कित्येक लाख मैल वेगानं धूमकेतू अंतराळात फिरत असतो। झी 24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।